नमस्कार मित्रांनो, आज आपण करणार आहोत सँडविचची ग्रीन चटणी। तर ग्रीन चटणीसाठी घ्यायचे आहे आपल्याला कोथिंबीर, पुदिना, लसूण, आलं, एक मिरची आणि थोडं खोबरं। तर आपण हे सर्व काही वाटून घेऊयात। अशा प्रकारे आपली ग्रीन चटणी तयार आहे। आता आपण ती एका बाउलमध्ये काढून घेऊ। आपण सँडविच बनवण्यासाठी घेतलेले आहे ब्रेड, उकडलेला बटाटा, त्याचे पातळ काप करून घेतलेले आहे, चाट मसाला, ही ग्रीन चटणी, पातळ कापलेला टोमॅटो, काकडी आणि कांदा। त्यानंतर आपण घेतलेला आहे टोमॅटो सॉस आणि बटर। तर आपण आता कृती करूयात। सगळ्यात पहिल्यांदा आपण या ब्रेडला बटर लावून घेणार आहोत। आता आपले बटर लावून झालेले आहे। आपण लावणार आहोत ग्रीन चटणी। अशा प्रकारे आपण ग्रीन चटणी लावून घेणार आहोत। आपली ग्रीन चटणी लावून झालेली आहे। आपण यावर टोमॅटो ठेवणार आहोत। अशा प्रकारे आपण टोमॅटोचे स्लाइसेस ठेवणार आहोत। टोमॅटो ठेवल्यानंतर आपण त्यावर थोडा चाट मसाला टाकायचा आहे। चाट मसाला टाकल्यानंतर आपण त्याच्यावरती बटाट्याचे काप ठेवणार आहोत। बटाट्याचे काप ठेवून झाल्यावरती आपण परत चाट मसाला टाकणार आहोत। चाट मसाला टाकून झाला की आपण त्यानंतर कांदा ठेवणार आहोत। अशा प्रकारे आपण कांदा पण ठेवलेला आहे। आपण त्यावर परत चाट मसाला टाकणार आहोत। त्यानंतर आपण काकडी ठेवणार आहोत। काकडीचे स्लाइसेस ठेवून झाले की परत आपण चाट मसाला टाकणार आहोत। त्यानंतर आपण दुसऱ्या साईडला ब्रेडला सॉस लावून घेणार आहोत। आपला सॉस लावून झालेला आहे। आता आपण हे रोस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत। आपण रोस्ट करण्यासाठी हे मशीन घेतलेले आहे। या मशीनला आपण बटर लावून घेऊयात। त्यानंतर हे अशा प्रकारे रोस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात। आणि त्याचं झाकण लावून घेऊयात। आता हे तयार झालं की आपण पाहूयात। आता आपले सँडविच बनवून तयार झालेले आहे। अशा प्रकारे आपले सँडविच झालेले आहे। तर आपण ते काढून घेऊयात। आपलं सँडविच बनवून रेडी आहे।